सातारा जिल्ह्यातील भाजप महायुतीचे सर्वच्या सर्व आमदार निवडून आल्यामुळे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचा राजकीय अस्त झाल्याचं वक्तव्य आमदार जयकुमार गोरे यांनी केले होते। गेल्या अनेक वर्षापासून या जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणारा, फक्त स्वतःचं वर्चस्व राहिलं पाहिजे आणि मी सत्तेत राहिलो पाहिजे ही भावना घेऊन काम करणारा रामराजे, त्या रामराजेच्या राजकारणाचा आज या निमित्तानं झाला याचा आनंद जेवढा मला माझ्या विजयाचा आनंद आहे तेवढाच आनंद मला फलटणच्या विजयाचा आहे। आणि त्या दोन्ही विजयापेक्षा ही प्रवृत्ती संपते याचा मनापासूनचा आनंद आहे आणि तो आनंद जनता साजरी करेल, आम्ही साजरा करू हे या निमित्ताने मी आपल्याला नम्रपणे सांगेन। याबाबत जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चाही सुरू आहेत। नुकतीच राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडली। यामध्ये महायुतीने अभूतपूर्व यश खेचून आणत महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला। 288 पैकी 225 जागांवर महायुतीने एकतर्फी विजय मिळवला। या निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील राजकीय लोकांचे लक्ष फलटण विधानसभा मतदारसंघावर म्हणजेच आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर लागून राहिले होते। मात्र विधानसभा निवडणूक निकालानंतर एकेकाळी जिल्ह्यात व राज्यातील राजकारणात दबदबा असलेला रामराजे नाईक निंबाळकर यांच्या जिल्ह्यातील राजकीय अस्तित्वाला सुरुंग लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यावेळी रामराजे यांनी शरद पवार यांना डावलून अजित पवारांची साथ देणे पसंत केले होते। लोकसभा निवडणुकीच्या वेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीच्या विरोधात उघड बंड करत भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात काम केले होते। लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान स्वतः अजित पवार गटात राहत आपल्या कुटुंबियांना त्यांनी शरद पवार गटात पाठवून आणखीन एक नवा राजकीय डाव खेळला। मात्र तो डाव सध्या त्यांच्या चांगला आल्याचं दिसत आहे। फलटण गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे तिकीट अजित पवार गटाकडून सचिन कांबळे पाटील यांना मिळाले। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतःही निवडणूक हातात घेतली होती, तर रामराजे यांचे कट्टर राजकीय विरोधक आमदार जयकुमार गोरे यांनी देखील स्वतःच्या मतदारसंघाप्रमाणे फलटण मतदारसंघावर जातीने लक्ष घातले होते। यावेळीही युती धर्म न पाहता शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर लढणाऱ्या दीपक चव्हाण यांची साथ देणे रामराजे नाईक निंबाळकर यांनी पसंत केले। त्यामुळे रामराजे यांच्यावर दस्तूरखुद्द अजित पवार यांनी तोप डागत त्यांचे सल्ले ऐकल्याचा पश्चाताप होत असल्याची भावना व्यक्त केली होती। 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या विधानसभेच्या निकालात अजित पवार गटाच्या सचिन कांबळे पाटलांनी जोरदार मुसंडी मारत रामराजेंचा वरदहस्त लाभलेले आमदार दीपक चव्हाण यांना राजकीय आखाड्यातून धूळ चारली। या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटणिया स्वतःच्या बालेकिल्ल्यात आपले वर्चस्व गमावून बसलेल्या रामराजे यांच्या मध्यस्थी आणि आग्रहामुळे मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे तिकीट आयत्यावेळी आमदार प्रभाकर घारगे यांना देण्यात आले होते। ऐनवेळी प्रभाकर घारगे यांना तिकीट मिळताच मान मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बिघाडी झाली। घारगे यांचे पक्षवाढीसाठी कोणतेही योगदान नसताना त्यांना तिकीट देऊन 5 वर्ष स्वतःच्या बळावर राष्ट्रवादी जीवन ठेवणाऱ्या प्रभाकर देशमुखांना मात्र डावललं गेलं। याचा परिणाम असा झाला की त्यांचे कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले। प्रभाकर देशमुख यांना स्थानिक इच्छुकांनी विरोध केल्याने माजलेल्या दुपळीत अजूनच भर पडली। या भर पडलेल्या दुपळीत प्रभाकर देशमुख आणि इतर इच्छुकांनी ठिगळ लावून वरचेवर प्रभाकर घारगे यांना प्रचार करून त्यांना निवडून द्या म्हणले, तरी नाराज झालेल्या कार्यकर्त्यांचा कल मात्र वेगळाच होता। हा कल जयकुमार गोरे यांनी ओळखला। याच दरम्यान जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी शरद पवारांनी उमेदवारीसाठी मला फसवलं असल्याचा आरोप करत अचानक ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधान परिषदेचा शब्द घेऊन भाजपच्या जयकुमार गोरे यांचा जोरदार प्रचार केला। राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आपल्या बाजूला वळवून घेत खटाव तालुक्यातून शेखर गोरे यांनी जयकुमार गोरे यांना तब्बल 8000चे मताधिक्य दिले। मान आणि खटाव दोन्ही तालुक्यातील मिळालेल्या मताधिक्याच्या जोरावर जयकुमार गोरे यांनी चौथ्यांदा विधानसभेत मान पटकावला। अजित पवार गटातील रामराजे यांच्या आग्रहाखातर शरद पवार गटाचे तिकीट मिळवून दिलेल्या प्रभाकर घारगे यांना 4 मुंड्याचित केले। शरद पवार यांच्या तुतारीकडे जाण्यास कितीसा वेळ लागतो असे म्हणणाऱ्या
रामराजे यांना शरद पवारांनी देखील जवळ केले नाही. स्वतः ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे पक्षश्रेष्ठी असणाऱ्या अजित पवारांच्या विरोधात जाऊन काम केले म्हणून त्यांच्याही रोषाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. अजित पवार गटाशी गद्दारी करून शरद पवार गटाशी अंतर्गत संधान साधून फलटण आणि मानचे 2 उमेदवार पराभवाच्या खाईत लुटले गेल्याचे शरद पवार गटाचीही नाराजी त्यांनी ओढून घेतली आहे. त्यामुळे रामराजेंची अवस्था न घरका न गाठका अशीच झाल्याचं बघायला मिळत आहे. जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आधीच त्यांचे राजकीय वैरी आहेत. मात्र सोबतच्या माणसाला देखील रामराजे यांनी स्वतःच्या राजकीय हव्यासापोटी गमावल्याच्या भावना प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप, शेखर गोरे यासारख्या लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामराजे यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे सातारा जिल्हा महायुतीच्या ताब्यात गेल्याची चर्चा देखील सातारा जिल्ह्यातील राजकारणात सुरू आहे. स्वतःच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावून घेणारे दुसऱ्याच्या मतदारसंघात हस्तक्षेप करून रोषाला बळी ठरलेले रामराजे यांचे राजकीय अस्तित्व अस्ताकडे झुकल्याची चर्चा सबंध राजकीय वर्तुळात सुरू आहे. मानदेश माझ्यासाठी लिंगराज साखरे, दहिवडी.